ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर महाविकास आघाडी असलेल्या सत्ताधारी यांच्या मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळते। मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी अनेक ठिकाणी जाहिरातबाजी आणि बॅनरबाजी करण्यात आली आहे। मात्र त्यांना डिवचणारे बॅनर जे ते या ठिकाणी ठाकरे गट असलेल्या शिवसेना ठाकरे गट असलेल्या मनसेच्या वतीने लावण्यात आले आहेत। काय सांगाल, बॅनरबाजी दिसून येतात शहरामध्ये, पुन्हा त्या प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे? मला असं वाटतं की जी काही तुम्हाला बॅनरबाजी दिसतेय ती पूर्ण बॅनरबाजी ही एक ठाण्याला मेसेज देण्याचं काम करते आणि या मेसेजच्या माध्यमातून आम्ही ठाण्याला सांगतोय की 30 लोक तुम्ही मागच्या अनेक वर्षात निवडून देताय। 25 वर्ष तोच नगरसेवक, त्याची बायको नगरसेवक, त्याचा मुलगा नगरसेवक, किती दिवस तुम्ही हे खपवणार आहात ना? आता वेळ आलेली आहे की ठाण्याला एक नवीन चेहरा देण्याची, एक नवीन उमेद देण्याची। कारण या लोकांकडनं ठाण्याची प्रगती होण्याचा काही मार्गच मोकळा होत नाहीये। त्यांच्या प्रगत्या झाल्या, त्या 100 कोटीचे सगळे नगरसेवक झाले, पण ठाणं काही सुधारायला तयार नाहीये। ठाण्यातला पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, गटारांचा प्रश्न तसाच आहे। सो या सगळ्यांना बदलावं, हेच या बॅनरच्या माध्यमातून आमचा मेसेज आहे। पाहिलं ठाकरे ब्रँडच्या माध्यमातून हा बॅनर लावण्यात आला, मात्र ठाकरे ब्रँड नसणारा एकनाथ शिंदे आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे आता हे ब्रँड वाजवणार असं देखील फडणवीस म्हणतात। मी परत सांगतो, अहो 2019ला मुख्यमंत्री पद गेल्याच्या नंतर 2024 पर्यंत तुमची परिस्थिती काय होती हे देवाभाऊनी एकदा पाहावं। पण एकही आमदार नसलेला राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे छाती काढून अख्ख्या महाराष्ट्रात फिरत होते हो। त्यामुळे ह्याच्या आधी अनेक मुख्यमंत्री झाले, किती लोकांना मुख्यमंत्री आठवतात? आता त्या मुख्यमंत्र्यांची परिस्थिती काय आहे? पण ठाकरे आहेत। ठाकरेंना आमदार खासदारांनी मोजलं जात नाही, ठाकरेंच्या मागे असलेल्या लोकांच्या ताकदीवरनं लोकांना ओळखलं जातं। त्यामुळे काही काळजी करू नका, आमचा बँड कधीही वाजणार नाही। मुंबईमध्ये तुमचा बँड वाजायची सुरुवात झालेली आहे, कारण मोदी साहेबांनी पण सभा रद्द केलेली आहे। त्यामुळे काळजी करू नका। 16 तारखेला मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा बँड शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते नीट वाजवतील। आज राज ठाकरे ठाण्यामध्ये येणार आहे, कशा प्रकारचं नियोजन असणार आहे? नाही, आमचं नियोजन साहेबांच्या शाखांना भेटी आहेत, आमच्या महाराष्ट्र सैनिकांना राजसाहेब भेटणार आहेत आणि ज्या वेळेला स्ट्रेट साहेबांना 2 फुटावरनं पाहायला मिळतं त्यावेळेला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक आनंदी असतो। सो तो आनंद आमच्या महाराष्ट्र सैनिकांना देण्याचं काम आम्ही आज करणार आहोत। पाहिलं तर अरुणवरती कारवाई करावी, 24 तास उलटून गेलेले आहेत, काय कारवाई? अरुणना भेटलो, त्यांचा रिपोर्ट निवडणूक आयोगाला सबमिट झालेला आहे आणि आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर काय योग्य तो निर्णय येईल। आता मी आयुक्तांच्या इथे जाऊन आलेलो आहे आणि त्यांनी त्यांचा रिपोर्ट अरुणच्या बाबतीतला योग्य तो रिपोर्ट हा सादर केला असं मला आश्वासन दिलं आयुक्तांनी। योग्य तो रिपोर्ट आला नाही तर पुढचं पाऊल पुन्हा मनसे? नाही, आम्ही गप्प बसणाऱ्यातली लोक नाही होतो, अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारी आम्ही लोक आहोत। त्यामुळे अन्याय जर दूर झाला नाही आमचा तर इथे पण एक बँड वाजेल। पाहिले तर काँग्रेसमधनं काही लोकांची हकलपट्टी करण्यात आली होती, कारवाई करण्यात आली, त्यांना आता भाजपने त्यांच्याकडे घेतले अंबरनाथ प्रकरणावर। अहो, भारतीय जनता पक्षाने MIM बरोबर पण युती केली। मुंबईमध्ये ओरडतात मुल्ला महापौर होणार, हा महापौर होणार, आणि MIM बरोबर युती करता। काँग्रेसचे नगरसेवक पहिलं तर काँग्रेस बरोबर युती केली, बोंबाबोंब झाली म्हणून काँग्रेसचे नगरसेवक आत घेतले। सो यांची मानसिकता सत्तेसाठी बघा, म्हणजे लोकांमध्ये आरडाओरड करायचं की मुल्ला महापौर होईल आणि हा महापौर होईल आणि स्वतःचा महापौर बसवायला मुल्ला सुल्ला सगळे घ्यायचे। हे मला हे कुठलं तुमचं हे आहे? अशी चाचपणी चालू आली का भाजपकडे? सगळ्या प्रकारच्या चाचपण्या सुरू आहेत। सत्तेसाठी भुकेला असलेला हा पक्ष आहे, यांना काही हिंदुत्वाशी घेणं देणं नाही, मराठी माणसाची घेणं देणं नाही। जिधर बोजा उधर सोजा अशी त्यांची परिस्थिती आहे। आव्हान कराल मतदार राजांना, पाहायला गेलं तर अनेक बॅनरबाजी जाहिरातीमधून अनेक लोकांना सांगेन की या वेळेला मराठी माणसासोबत उभे राहा, नाही तर मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आहे। अविनाश जाधव त्यांनी सांगितलं मराठी माणसासोबत उभे राहा, नाही तर मराठी माणसाचा अस्तित्व जे धोक्यात आहे। त्यामुळे महानगरपालिकेमध्ये आता कशा प्रकारे कोणाची सत्ता येते हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा रुपेश गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।